एकदम चमचमीत बघता क्षणी तोंडाला पाणी सुटेल असं भरलं वांग मसाला कसा बनवायचा ते आज आपण बघणार आहोत। एकदम सिंपल रेसिपी आहे। रेसिपीला सुरुवात करण्याआधी चॅनलवर नवीन असाल किंवा अजून चॅनलला सबस्क्राईब किंवा फॉलो केलं नसेल तर पहिल्यांदा फॉलो करून घ्या। चला बघूया रेसिपी काय आहे। आता इथे मी फ्रेश अशी लाल कलरची वांगी घेतले, त्याला चिरा देऊन पाण्यामध्ये ठेवले। मसाल्यासाठी शेंगदाणे, तीळ, खोबरं, धने, जिरे आणि थोडीशी बाजकी डाळ घेऊन छान खरपूस भाजून घ्यायचे। आता हे सर्व साहित्य तुमच्या गरजेनुसार कमी किंवा जास्त तुम्ही करू शकताय। आता बघा, त्यास थंड झाल्यानंतर त्याच्यामध्ये मिरची, आलं, लसूण, थोडीशी कोथिंबीर टाकून पाणी न टाकता याचे ओबडधोबड असा कूट तयार करून घ्यायचा आहे। त्याच्यामध्ये अर्धा टोमॅटो, अर्धा कांदा टाकून त्याची प्युरी करायची आहे। आता त्या मसाल्यामध्ये हळद, मीठ, थोडीशी साखर आणि रुपाली किचनचा कांदा लसूण मसाला टाकायचा आहे, साधारण 1.5 चमचा। मसाला टाकून सर्व वांगी छान व्यवस्थित पॅक भरून घ्यायचे आहेत आणि थोडंसं तेल टाकून जिरे टाकायचे आहेत आणि ही वांगी सर्व व्यवस्थित छान खरपूस आपल्याला भाजून घ्यायचे आहेत। जवळजवळ शिजवूनच घ्यायचे आहेत। वांगी साईडला काढायचे आहेत खरपूस भाजल्यानंतर आणि याच्यामध्ये टाकायचं आहे प्युरी तयार केलेली कांदा आणि टोमॅटोची। शिल्लक राहिलेला मसाला टाकून पाणी टाकायचं आहे गरजेनुसार आणि तळलेली वांगी टाकून छान शिजवून घ्यायचं आहे। तर इथं आपला मस्त झणझणीत वांगी मसाला तयार झालेला आहे। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर करा आणि अजून पण रुपाली किचनला फॉलो केलं नसेल तर नक्कीच करा।